नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी इथे एक सिंगल असा पीस घेतलेला आहे. तर त्याचं आपण मेजरमेंट बघूयात. तर इथे हा मी उंचीला 40 इंच आणि रुंदी 15 इंच असं एकच सिंगल पीस घेतलेला आहे. यामध्ये आपण फोम किंवा अस्तर किंवा नॉन-वेव्हन फॅब्रिक काहीच यूज करणार नाही आहे. हा सिंगल पीस असेल. तर याला फोल्ड केल्यानंतर 20x15ची आपली ही घडी झालेली आहे. तर या ठिकाणी मी माझ्या साईडनं अशी फोल्ड करून घेते. 20x15ची ही घडी आपण फोल्ड करत आहोत या ठिकाणी. इथे बाजूने आपल्याला 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्यानंतर पुढे 2.5 इंचावर मार्क करायचं आहे, कारण शिलाई मार्जिनसाठी थोडंसं एक्स्ट्रा सोडायचं आहे. आणि वरच्या साईडनं आपल्याला इथे 6.5 इंचावर मार्क करायचं आहे. इथे बॉक्स देऊन आपण असा गोलाईचा आकार दिलेला आहे. पुढच्या बाजूलाही आपल्याला 6.5च ठेवायचं आहे. तिथे पण आपण कमी जास्ती पण करू शकतो, पण सेम ठेवलेलंही व्यवस्थित दिसतं छान. इथे आपण असे आकार देऊन हे कापड कट करून घेणार आहोत या ठिकाणी. तिथे वरच्या साईडचे जे वरचे पीस आहेत ते आपल्याला या ठिकाणी मी परत एकदा दाखवते. हे असे वरचे पीस एकमेकाला जोडून इथे पिन लावून घेतली आहे मी. त्यानंतर दुसरी साईड पण आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहेत. आता मशीनवर आपण शिलाई करणार आहोत याची. इथे बेल्ट जोडून झालेले आहेत. त्यानंतर हा कपडा आपल्याला उलट करून घ्यायचा आहे. त्यानंतर साईडनं दोन्ही साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. इथे दोन्ही साईडची मी शिलाई केली आणि खालचे जे कोपरे आहेत ते आपण 3x3चे बॉक्स केले आणि कट केले. तर ते कटिंग केलेलं जरा व्हिडिओ थोडासा मिस झालेला आहे. हे नेहमीच्या सरावातल्या बॅग आहेत, तुम्ही समजून घेऊ शकाल अशी आशा करते. तर आता आपल्याला साईडनं जे गोट म्हणजे किनार शिवून घ्यायची आहे. पायपिंग करून कपडा दुमडूनच शिवायचा आहे आपल्याला. असं पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला असं फोल्ड करून शिवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता फिनिशिंग याची. अगदी अशाच पद्धतीने आपण दोन्ही साईडचे राऊंड पण शिवून घेणार आहोत. तुम्ही घरामध्ये पॅन्ट पीस किंवा जुने शर्ट्स किंवा काही असे आपले ड्रेस मटेरियल किंवा जुने ड्रेस जे असतात त्याचे पण आपण अशा पद्धतीनं बॅग बनवू शकतो. सोपी पद्धत आहे.
इथे आपली ही बॅग शिवून पूर्ण होत आलेली आहे. तर इथे बॅग मी सुलट करून घेतलेली आहे आणि बघू शकता चांगला स्पेस आहे व्यवस्थित. खूप छान शेप आलेला आहे या बॅगला. तर इथे आपण जो कट केला होता गोलाकार गोल पीस तो आपण इथे वापरलेला आहे. 3 साईडनं शिलाई करून घेतलेली याला आणि एक बाजू साईडनं आपल्याला दुमडायची आहे, दुमडून शिवायची आहे आणि याला उलटवून घ्यायचा हा पीस आणि दुसऱ्या साईडनं आपल्याला याला थोडासा गोलाईचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण साईडला असं बसवून घेणार आहे हे पॉकेट. इथे दाखवल्याप्रमाणे शिवून घ्यायचं आहे. इथे दोन्ही साईडचे जे टोक आहेत पॉकेटचे त्या ठिकाणी आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे शिवून. इथे बॅग आपली पूर्ण झालेली आहे. या बॅगची घडी कशी करायची ते आपण पाहू शकतो. असा खालचा बेस तयार झालेला आहे 3 इंचाचा. आणि ते पॉकेट असं बाहेर घ्यायचं आहे आणि अशी फोल्ड करून घ्यायची आपण. इथं दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही. खूप छोटीशी घडी होते. अशा बॅग आपण पर्समध्ये वगैरे आरामात ठेवू शकतो किंवा जेंट्ससुद्धा त्यांच्या खिशामध्ये ही बॅग कॅरी करू शकतात. कारण बाहेरच्या आपण यूज अँड थ्रोच्या बॅग वापरण्यापेक्षा त्याला पर्याय म्हणून कॅरी बॅगला पर्याय म्हणून अशी बॅग वापरू शकता. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक यू. बॅग कशी वाटली चांगले कमेंट करा. धन्यवाद.